तर गाईज हे आहे Q&A चा पार्ट 2. त्यामध्ये आपल्याला भर क्वेश्चन आले कमेंट सेक्शन मध्ये पार्ट 1 चा. तर सगळ्यात पहिला प्रश्न आहे शुभम भाऊचा, ज्यांनी नवीन ब्लॉगिंग चालू केली त्यांची व्ह्यूज किंवा फॉलोअर्स वाढवण्यासाठी त्यांना कोणत्या प्रकारे मदत करशील? मदत तर काय करणार नाही भाऊ, त्यांना फक्त एवढं ऍडवाइस देईल की कन्सिस्टन्सली व्हिडिओ टाकत जा. बाकी मदत स्टोरी वगैरे ठेवून ते फॉलोअर्स तसे वाढत नाही भाऊ, मेहनत आपल्याला करावं लागते. मी ठेवल पण स्टोरीवर, पण ज्यांना आवडेल त्यांनी तुला फॉलो करेल. माझी ऑडियन्स अलग आहे, तुझी ऑडियन्स अलग आहे, त्याच्यामुळे स्टोरी ठेवून काय फायदा नाही. नेक्स्ट क्वेश्चन आहे विठ्ठल पाटील. तर त्याचा प्रश्न आहे की एखाद्या व्हिडिओला खूप मेहनत घेतली आणि फारसे व्ह्यूज नाही आले तर स्वतःला नेक्स्ट व्हिडिओसाठी मोटिवेट कसं करते? तर हे बघा, मी पहिले तर व्हिडिओ अपलोड करते, डेली अपलोड करते, तुम्हाला तर माहितीच आहे. पण मी व्ह्यूज साठी नाही करत, प्रत्येक व्हिडिओला मेहनत घेते. असं नाही की माझं एवढी मेहनत गेली याला एवढे व्ह्यूज आलेच पाहिजे, असं काय नसते माझं. आणि मेन म्हणजे मी अपेक्षा ठेवत नाही जास्त व्ह्यूजवर, व्ह्यूज वाढतील ना वाढतील जस्ट टाकून देते. नेक्स्ट क्वेश्चन आहे अर्जुनचा. त्याचा प्रश्न आहे की तुला कोणता क्रिकेटर आवडतो? तर माझी फेवरेट टीम आहे आरसीबी आणि माझा फेवरेट प्लेअर आहे विराट कोहली. व्हॉट अबाउट युअर बिगेस्ट ड्रीम इन फ्युचर? तर स्वप्न खूप राहतात, बघायला पण पाहिजे, पूर्ण पण करायला पाहिजे. जोवर पूर्ण होत नाही तोपर्यंत मी काय सांगणार नाही. नेक्स्ट क्वेश्चन आहे सुजलचा. इंस्टाग्रामवर तुझी इन्कम होते का आणि किती होते? इंस्टाग्रामवर कसं असते बघा, आपलं प्रमोशनवर डिपेंड करते. बरं, प्रमोशन आपले फॉलोअर्स नुसार चार्जेस राहतात. इन्कम मी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये रिव्हील करेन. तर गाईज हे Q&A कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अजून इंटरेस्टिंग क्वेश्चन मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की विचारा.